कोकणच्या विकासाच्या नावाखाली सरकार कोकणला भकास करत असल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय। सावंतवाडी झालेल्या शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी म्हटलं की 50,000 कोटींचा ढपला पाडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा डाव रचला गेला असून हा डाव आम्ही हाणून पाडू। राज्यातील आमदार खासदार हे या योजनेचे लाभार्थी असल्याने कोणीही विरोध करत नाही असा गंभीर आरोपही त्यांनी केला। हा महामार्ग जैवविविधतेने संपन्न इको सेन्सिटिव्ह झोनमधून जात असल्याने लाखो झाडांची आणि वन्यजीवांची हानी होणार असल्याचं देखील ते म्हणाले आहेत। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।